शासन एक ठोका देण्यात यावा. रिलीज करावे, परंतु उद्याचा महाराष्ट्र घडवणाऱ्या पिढीला सुशिक्षित करण्याचं खातं याच्या एवढं महत्वाचं दुसरं कुठलंही खातं नाही. हे प्रत्येक सुजाण माणसाचं मत आहे. ती जबाबदारी, कारण नेता जेव्हा बोलतो आणि ते पटलं की कार्यकर्त्यांनी त्वरित करायचं असतं, तेही इम्प्लिमेंट आम्ही केलेलं आहे. आता हे कार्यक्रम उभा करताना फक्त 50 मिनिटाचा कार्यक्रम असतो, पण कष्ट खूप होतात. साधारण करणार आहे, तुम्ही त्यांना शाबासकी द्याल यात माझ्या मनात शंका नाही. आमचे झेपचे कार्यकर्ते, आमचं देवेंद्र पटेल असेल, नरेश पाटील असेल, उपस्थित असलेले सर्व विद्यार्थी मित्र, सर्व शिक्षक बंधू भगिनी, या कार्यक्रमासाठी उपस्थित विभागीय आणि माझ्या मागे उद्देशिका म्हणायची आहे. मी जेवढे शब्द म्हणेन तेवढेच म्हणायचे आहेत. आम्ही पटकन आपल्या ज्या तिथं मुलं उभी पटकन खाली बसवा. कोणी जागा सोडणार नाही. एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय तुमचा उजवा हात डाव्या छातीवर ठेवायचा आहे. सगळ्यांनी उजवा हात. तर त्याच्यासाठी आपले जे प्रत्येक शहर, प्रत्येक जिल्हा आहे तो सुद्धा बलसागर व्हायला पाहिजे. आपण काय करू शकतो तर बलसागर नाशिक करू शकतो. आपल्या नाशिकचा विकास करू शकतो. आणि पालक युट्यूबवरून सध्या ऐकत आहे, आपण मला सांगितलं श्री मधुकर कड, PI नाशिक सर, आपलं सहकार्य. दुसरा सत्कार माननीय जितूभाई ठक्कर. पाटील, शिक्षणाधिकारी, मनपा नाशिक. कुठलं खातं महत्वाचं, परंतु उद्याचा महाराष्ट्र घडवणाऱ्या पिढीला सुशिक्षित करण्याचं खातं याच्या एवढं महत्वाचं दुसरं कुठलंही खातं नाही. हे प्रत्येक सुजाण माणसाचं मत आहे. ती जबाबदारी मुख्यमंत्र्यांना
हे आम्हाला सहज उद्घाटन जे करताय ते जेपचे सर्व कार्यकर्ते, आमची संगीत टीम समूह गायन कार्यक्रमासाठी आणि कार्यही किती. डॉक्टर प्रवीणजी गेडाम साहेब, विभागीय आयुक्त नाशिक, सरांचा सत्कार उर्विश पटेल सरांना. सर्वांनी गाण्याकडे लक्ष द्यायचंय, सर्वांनी शेवटच्या ऍक्शनकडे लक्ष द्यायचंय. संगीतकार टीम. पंचवटीच्या 19 शाळा आणि 6,000 विद्यार्थ्यांनी आम्ही सुरुवात केली. भरपूर पुढे जायचं आहे. पुढे जाण्यासाठी आणखी काय काय करायचं आहे तर आपल्याला तुम्ही सर्वांना आयुष्यामध्ये खूप